गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर रात्रभर पाऊस पडल्यानंतर सकाळची आमची अशी छान अशी मॉर्निंग झाली. हिवाळा आहे की पावसाळा आहे काही कळतच नाही. आता थंडीगार हवा होती. नंतर शिव आणि मी छान चहा दूध घेतले. नंतर अंशू मामासोबत जाऊन अंशूने छान नाश्ता आणला. तर शेगावात आलो आणि शेगावची प्रसिद्ध कचोरी खाल्ली नाही असं होत नाही. तर शिव छान कचोरी खात होता. मामाने कचोरी आणि समोसा आणला होता. तर तुम्ही बघू शकता आम्ही सर्वांनी मिळून नाश्ता केला. नंतर शिव पाळण्यामध्ये झोके घेत होता आणि एन्जॉय करत होता, मस्ती करत होता. नंतर मी थोडंसं आवरला आणि स्वयंपाक केला. कारण आज होता आमच्याकडे पाहुणचार. सर्व माझे बाप्पू येत होते आणि ताई पण येत होती. तर अंशू आणि अंशूची मम्मी छान अशी गुलाबजामुन बनवत होती. तर आज स्वीटमध्ये होतं गुलाबजामुन आणि बाकीचा मेनू तर तुम्हाला रात्री कळणारच. नंतर म्हटलं थोडा आराम करावा. तर शिवने नवीनच काढला, मम्मी तुझ्या हाताला नेल पण करून देतो. शिव कसला आराम करू देतो. आज त्याची इच्छा होती तर म्हटलं लाव, तुझ्या इच्छेने आज तू लावून दे नेल पेंट. तर शिवने पाची बेटा नाही ना, आता तुझे कामच करावं लागतं. मी पण देऊ काय का लावून? आ नाही, दे ना मला. तुझ्यासाठी नाही आणलं. वा 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 काय छान लावते शिव. वा बस बेटा बस, खूप घाणेरडं दिसत आहे. शिव छान नाही लावत आहे तू. गंदी दिसत आहे माझे हात. छान लावलं रे शिव, छान. बाहेर जाऊ दिला. नाही बाहेर नाही जाऊ दे. नाही ते बाहेर येत. संध्याकाळी मोठी जियाजी आले. त्याच्यानंतर थोड्याच वेळात माझी 3 नंबरची ताई पण आली. तिला आम्ही खूप मिस करत होतो. नंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि शिने पण होता तिथे. आणि आमच्या गप्पा सुरू असताना मुलांच्या मागे काय चालू होते तुम्ही बघू शकता, मस्ती. नंतर थोड्याच वेळात आमचे सर्वांचे जेवणं झाले आणि अशा प्रकारे आमचा दिवस छान गेला. आणि दिवसाची सुरुवात जर शिनेपासून झाली तर दिवसाची शेवट पण शिनेवर होणार. तर शिने छान गप्पा मारत होता तुम्ही बघू शकता. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.